पाहूया शिवसत्ताचा एक स्पेशल रिपोर्ट। मुंबई वेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे ब्रँडला संपूर्ण पराभव पत्करावा लागला। मनसे ठाकरे गटाचा उत्कर्ष पॅनेल एकही जागा जिंकू शकला नाही आणि 21 जागांसाठी झालेल्या मतदानात त्यांचा प्रभाव शून्य ठरला। तर ठाकरे ब्रँड का हरला, जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये। एकत्रीकरण फक्त नावापुरते ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन उत्कर्ष पॅनेल तयार केला, पण प्रभावी रणनीती आणि ग्रासरूट्स काम नाही। फक्त ब्रँड नावावर विश्वास ठेवून प्रचार केला, पण जनतेने कामावर जोर दिला आणि भावनिक प्रचाराला नकार दिला। ठाकरे यांचे वर्चस्व आणि गेली 9 वर्ष सत्ता। गेल्या काही वर्षांपासून मनसे ठाकरे गटाने बेस्ट पतपेढीवर सत्ता पकडली होती, पण त्या ठिकाणी काही मूलभूत कामं झाली नाहीत। विकास, मूलभूत सुविधा आणि कामगारांच्या समस्या सोडवण्यात अपयश दिसले। शशांकराव यांचे ठोस काम। शशांकराव यांनी कामगार सेनेच्या माध्यमातून अनेक कामं केली, कामगारांची एकजूट केली आणि त्यांच्या हितासाठी कार्य केले। त्यामुळे जनतेचा विश्वास त्यांच्या पॅनलकडे गेला। ब्रँडवर जास्त भर, कामावर कमी। प्रचार जोरात केला, पण रिअल ऑन ग्राउंड काम, कागदपत्रांची सोय, मतदानादरम्यान जनतेशी संवाद यावर लक्ष दिले नाही। राजकीय संदेश खाली पोहोचलाच नाही। मनसे ठाकरे गटाच्या पॅनलने जनतेसमोर आपला मुद्दा प्रभावी पद्धतीने मांडला नाही, त्यामुळे लोकांचा विश्वास हरला। ठाकरे ब्रँड हरला कारण त्यांनी फक्त ब्रँडवर विश्वास ठेवला, कामावर नाही। शशांकराव यांच्या कामगार पॅनलने ठोस काम, जनतेशी संपर्क आणि कामगारांच्या हितासाठी प्रयत्न केले आणि त्यामुळेच विजय मिळवला। आता मनसे ठाकरे गटाला राजकीय रणनीतीत मोठा विचार करावा लागेल, नाहीतर पुढील निवडणूकही हाच निकाल येईल। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा। त्याचबरोबर तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायचे असल्यास शिवसत्ता टाइम्सला सबस्क्राइब करा। तुर्तास धन्यवाद। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।